ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत योगी मनोहरांनी उलगडलेला यमुनेचा व्यास आशय. या यमुनेच्या तीरावर श्रीकृष्ण लहानाचा मोठा झाला. असं म्हणतात की यमुनेचं पाणी काळं आहे. आज उत्तर भारतात वाहणारी यमुना याचं स्वच्छ जल कदाचित भावुक लोकांना काळंही दिसत असेल, पण साधक जीवनातील यमुना ही काळीच असते. त्या यमुनेला कालिंदीही म्हटलेलं आहे, जी कालाचा इंद म्हणजे नाश करते, अशी ती कालिंदी. या यमुनेचा वेदवाङ्मयात वारंवार वर्णन आलेलं आहे. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि 8वी समाधी अवस्था. या समाधी अवस्थेत विश्वाच्या अनंत शक्तींना जो स्वतः कर्षण करतो तो श्रीकृष्ण. असा हा श्रीकृष्ण गोप गोपींशी यमुनेच्या तीरावर क्रीडा करताना दाखविलेला आहे. आपल्या शरीरात प्रमुख 3 नाड्या आहेत: इडा, पिंगला आणि सुषुम्ना. याचं वर्णन योगी संत कबीरांनी खूप छान केलेलं आहे त्यांच्या साहित्यिक भाषेत. ते म्हणतात, झिनी 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 बिनी चदरिया, इडा पिंगला ताना भरणी, सुषमन तारसे बिनी चदरिया. असं त्यांचं ते साहित्यिक वर्णन करतात. साधनेच्या उच्च अवस्थेत जेव्हा साधक जातो तेव्हा तो यम नियमाच्या वर जातो. तो यम नियमाच्या बंधनात अडकत नाही. म्हणजे काय करतो तो? यम उना, यम अधिक उना यमुना. त्याचं जे आध्यात्मिक जीवन असते सहजगीत्या तो एखाद्या बंधनात अडकत नाही, यम नियमाच्या वर जातो. पाश्चिमात्य वैज्ञानिक आइन्स्टाईन म्हणतात टाइम अँड स्पेस कॉन्टिनम, असं त्याला ते नाव देतात. तो कालाच्या वर असतो. जेव्हा उच्च अवस्थेत समाधी अवस्थेच्या जाण्याच्या अगोदर जेव्हा साधक ध्यानात उच्च अवस्थेत असतो तेव्हा त्याला घनगोड काळोखाचा अनुभव येतो. सुषुम्ना नाडीतून जेव्हा साधक प्रवेश करतो तर ती जी घनदाट काळोख आहे ही आहे यमुना, आणि त्यावर गोपीसोबत क्रीडा करणारा कृष्ण. अशी हे यमुनेचा योगी मनोहरांनी व्यास असे सांगितलेला आहे, जो साधकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. जय जय श्रीकृष्ण.